आम्ही गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका लढवतो, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो। कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातल्या 1 किंवा 2 मतदारसंघातल्या विजयी उमेदवाराला 1 लाखाहून अधिक मतं मिळायची। यावेळी मात्र 10च्या 10 विजयी उमेदवारांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत आणि ती सुद्धा 1,30,000 ते 1,45,000 या रेंजमध्ये मिळालेले आहेत। इतकी समानता कशी काय हाही एक संशोधन। पराभूत उमेदवार सुद्धा 85-90 हजारच्या लेवललाच कशी काय, आणि ज्या ठिकाणी बहुरंगी लढती आहेत त्या ठिकाणच्या तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांच्या मताची संख्यासुद्धा समान, हे न पटण्यासारखं आहे, न पचण्यासारखं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निवडणूक आयोगानंच या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलं पाहिजे, पण न्यायव्यवस्थेवरही आता फारसा विश्वास राहिलेला नाही आहे। लाडक्या बहिणीला महिन्याला जे काय पैसे दिले जातात त्या संदर्भात नवीन शासन निर्णय 2 दिवसापूर्वी निघालेला आहे आणि या शासन निर्णयाप्रमाणे अनेक निकष अनेक नियम लावलेले आहेत। त्यामुळे केवळ 20-22% भगिनीच त्याला पात्र ठरतील। म्हणजे मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य भगिनींच्या नावानं पैसे आले आणि आता मात्र मतं त्यांची घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निकष लावून आवडत्या आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव करण्याचं काही कारण नाही आहे। सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत असा आता सरकारचाच दावा आहे, महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे। मग नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीत भाऊबीज होत असताना भाऊबीज आरतीमध्ये भाऊबीज टाकली जाते। तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करता की भाऊबीज टाकलेली आरतीच्या ताटातलं काढून घ्यायला लागला आहे, हे तुम्हाला शोभत नाही। आणि तेव्हा ज्या भगिनींना यापूर्वी लाभ मिळालेला आहे त्या सगळ्या भगिनींना 2100 रुपये मिळाले पाहिजेत आणि ही तुमची जबाबदारी आहे, कारण तुम्ही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहात। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका लढवतो, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो। कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातल्या 1 किंवा 2 मतदारसंघातल्या विजयी उमेदवाराला 1 लाखाहून अधिक मतं मिळायची। यावेळी मात्र 10च्या 10 विजयी उमेदवारांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत आणि ती सुद्धा 1,30,000 ते 1,45,000 या रेंजमध्ये मिळालेली आहेत। इतकी समानता कशी काय हाही एक संशोधन। पराभूत उमेदवार सुद्धा 85-90 हजारच्या लेवललाच कशी काय, आणि ज्या ठिकाणी बहुरंगी लढती आहेत त्या ठिकाणच्या तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांच्या मताची संख्यासुद्धा समान, हे न पटण्यासारखं आहे, न पचण्यासारखं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निवडणूक आयोगानंच या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलं पाहिजे, पण न्यायव्यवस्थेवरही आता फारसा विश्वास राहिलेला नाही आहे। महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन मोडलेलं नव्हतं। तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7बारा कोरा करावा, कारण त्यांनी वचन दिलेलं आहे। 7 हॉर्स पॉवरचं काय सगळ्याच कृषी पंपांचं वीज बिल माफ करायचं आश्वासन दिलं होतं, ते त्याने करावं आणि लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासूनच चालू करावेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।